जय हिंद मित्रांनो, मी मनोहर लेकुडगे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपला संख्या चॅप्टर चालू आहे. संख्या चॅप्टरवरचं पूर्ण बेसिक झालेलं आहे. म्हणजे बेसिकवर 1, 2, 3 भाग झालेले आहेत. चौथ्या भागामध्ये जनरल प्रश्नाला आपली सुरुवात झाली होती. तर आजच्या पहिला प्रश्न काय आहे बघा, x वजा 15 ही 13 ने भाग जाणारी समसंख्या आहे. तर त्याच्या पुढील तिसरी विषम संख्या कोणती? बघा मित्रांनो, x वजा 15 ही 13 ने भाग जाणारी समसंख्या आहे. तर त्याच्या पुढील तिसरी विषम संख्या कोणती? बहुतेक विद्यार्थ्यांना x चं गणित आलं की डोकं त्यांचं फिरतंय. पण मित्रांनो, काही नाही, एकदम सोपं असते. आणि आता जास्तीत जास्त करून x वर उदाहरणं पडायला तर आजचा या वर्षी झालेला 2026 चा पालघरचा पेपर बघा, कमीत कमी 6 ते 7 उदाहरणं फक्त x च्या किमती काढायचे किंवा x घेऊनच सोडवायचे होते. त्याच्यामुळे x दिसलं की कर डोकं फिरू द्यायचं नाही, फक्त लक्ष देऊन बघायचं. बाकी काही अवघड नसते याच्यामध्ये. बघा, 13 ने भाग जाणारी संख्या म्हणजे 100% 13च्या पाड्यातली असेल. 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 4 52, 13 5 65, 13 संग 78, 13 7 91, 13 8 4 दर्शे, 13 9 17 दर्शे आणि 13 10 30. 13 ने भाग जाणारी समसंख्या आहे. म्हणजे याच्यामध्ये जी समसंख्या आली त्या समसंख्या म्हणजे ही x - 15 आहे, असं लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा बघा, x - 15 ही काय हो? समसंख्या आहे. बघा इथं बघा, 13 न 26, 52, 78, 104 आणि 130. म्हणजे एक आड एक करून समसंख्या आल्या 13च्या पाड्यात, आणि एक आड एक करून काय आल्या? विषम संख्या. मग काय म्हणलं, x - 15 ही 13 ने भाग जाणारी ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. तर तिसरी विषम संख्या काढायचं आहे. तर x अधिक पहिली काय करू, आधी आपण पहिली विषम संख्या काढू. पहिली विषम संख्या काय हो? x वजा 15 ही काय? समसंख्या आहे. बघा, ही समसंख्या 26 आहे. तर त्याच्या पुढे या 26 मध्ये 13 मिसळल्यावर 39 आले की नाही? मग या x - 15 मध्ये मी 13 मिसळले, कारण ही सम आहे. सम मध्ये 13 टाका कुठल्याही समसंख्येत. बघा, 26 मध्ये 13 टाका 39 होते. 78 मध्ये 13 टाका 91 विषम संख्या येते आहे. किंवा 104 मध्ये 13 टाका 117 विषम संख्या येते आहे. म्हणजे ही x - 15 जर समसंख्या असेल आणि तिला 13 ने भाग जात असेल तर 100% हिच्यामध्ये 13 मिसळली की पुढली काय आली हो? पहिली विषम संख्या आली. मग काय होईल? x वजा 15 अधिक हे 13 काय? x - 15 अधिक 13 - 15 मधून 13 गेले किती हो? x - 2 ही पहिली विषम संख्या आहे. किती होईल पहिली? याचे ऑप्शन बघा काय येतं. तिचं पहिला ऑप्शन आहे x - 54, दुसरा ऑप्शन आहे x वजा 41, तिसरा ऑप्शन आहे x अधिक 10 आणि चौथा ऑप्शन आहे x अधिक 50. हे 4 ऑप्शन दिलेत या प्रश्नाला. तर ही पहिली विषम संख्या झाली. आता दुसरी विषम संख्या जर काढायचं म्हणला, बघा दुसरी विषम संख्या काढायचं म्हणलं तर ही x वजा 2 आलेली काय हो? पहिली विषम संख्या. बघा, x वजा 2 ही विषम संख्या. मग इथं बघा, कुठली विषम संख्या घ्या. बघा, जर समजा x वजा 2 ही जर आपण पहिली विषम संख्या घेतली, आता ही पहिली विषम संख्या निघाली, तर विषम संख्येच्या नंतरची विषम संख्या काढायची आहे. तर 13 आणि 13 म्हणजे किती? 26 न पुढे जावं लागले. म्हणजे 39 मध्ये 13 टाकले 52 सम आले. 52च्या पुढे 13 टाका काय आले? 65 काय आली? विषम संख्या आली. त्याच्यानंतर बघा, पहिली जर विषम संख्या x - 2 आहे, तर या x - 2 मध्ये 26 अधिक का करायचे? कारण कुठली विषम संख्या घ्या, तिच्या पुढची जर विषम संख्या पाहिजे असेल तर तिच्यात काय टाकावं लागते? 26 टाकावं लागते. कारण 65 मध्ये 13 टाका 78 होते, 78 मध्ये 13 टाका 91 ही विषम संख्या येते. मग दुसरी विषम संख्या काढायची म्हणजे x - 2 अधिक 26 काय येते उत्तर? x अधिक 24 येते. हे 2 26 मधून गेले काय? 26 मधून 2 गेले 24. ही काय झाली? तुमची दुसरी विषम संख्या. आता तुम्हाला काय काढायचं आहे? तिसरी विषम संख्या काढायची आहे. बरोबर.
तिसरी विषम संख्या काढायची आहे तर हे x अधिक 24 आलेली ही दुसरी विषम संख्या, हिच्यामध्ये काय करा 26 टाका, कारण कुठे बी बघा 13 मध्ये 26 टाका, 39 विषम येले, 39 मध्ये 26 टाका, 65 येले, मग हिच्यात काय करायचं 26 टाकायचं, तर x अधिक 26 आणि 24 किती येते तर 50. तुम्हाला काय विचारले तिसरी विषम संख्या, तो तुमचा ऑप्शन क्रमांक काय येईल 4 येईल उत्तर. हे थोडंसं अवघड वाटलं का तुम्हाला, समजलं नाही, एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो बघा. x मायनस 13 ही 13 ने भाग जाणारी समसंख्या, x मायनस 15 ही 13 ने भाग जाणारी कशी आहे समसंख्या. मग मी उदाहरण धरलं x मायनस 15 म्हणजे काय आहे 26 आहे. 26 ला काय करते 13 ने भाग जातो, बरोबर आहे. 26 ला 13 ने भाग जातो, कोणती समसंख्या पकडा, मी x मायनस 15 म्हणजे 26 धरली, कारण का 13 ने भाग जाणारी समसंख्या म्हणजे 13 ला 26 ने भाग जातो. आता काय करायचं, x बरोबर हे 26 हे मायनस 15 इकडे जाऊन काय झाले प्लस 15 झाले. x बरोबर याचं काय आलं उत्तर 6 आणि 5 11 ला 1 हातचा आला 1 किती आलं 41 आलं. x ची किंमत काय आली 41 आली. तर त्यानं काय म्हणलंय त्याच्या पुढील तिसरी विषम संख्या काढा म्हणले, बरोबर. ही समसंख्या x ची किंमत किती आली 41 आली. आपल्याला काय करायचे आहे तिसरी विषम संख्या काढायची आहे. कुठली बघा, x मायनस 15 ही 13 ने भाग जाणारी समसंख्या आहे. मग काय केलं मी x मायनस 15 बरोबर 26 पकडलं, x ची किंमत 41 आली. बघा या 41 मधून 15 काढा, तुमचं उत्तर काय येईल 26 येईल. त्याच्या पुढली तिसरी विषम संख्या काढायची, तिसरी विषम संख्या, बरोबर. मग तिसरी विषम संख्या काढायची आहे तर ही 26 बघा आपण समसंख्या पकडली. पहिली विषम संख्या कोणती हो 39, दुसरी विषम संख्या कोणती 65, तिसरी विषम संख्या कोणती हो 91. तिसरी विषम संख्या काय येईल 91. तर मला सांगा तिसरी विषम संख्या 91 मधून ही 41 वजा केली, बघा 1 मधून 1 गेला 0, 9 मधून 4 गेले 5 आलं 50. मग 50 आलं होतं तर आपलं काय होतं हे x पकडली होती, संख्या कोणती पकडली होती x. तर x अधिक 50 म्हणजे काय येईल तिसरी विषम संख्या. x ची किंमत किती आली 41 आली. तर हे 41 याचा बघा 41 अधिक 50 करा, 91 तुमची काय येईल तिसरी विषम संख्या येईल. बघा जर तुम्हाला हे नको वाटलं हे बी अवघड आहे सर, ठीक आहे, हे बी नको आहे आम्हाला अवघड आहे सर, काय करायचं 13चा पाढा लिहायचा आणि 13चा पाढा लिहून काय करायचं, जर तुम्ही 26 पकडली तर ठीक समसंख्या, त्याच्या पुढली 1 2 3 बघायची. तिसरी विषम संख्या कोणती आली 91 आली. 91 आली तर तुम्ही काय करणार x मायनस 15 बरोबर 26 पकडलं होतं, मग x बरोबर 41 किंमत आली तर हे 41 वजा केले हे आले 50. म्हणजे x म्हणजे 41 तर x अधिक 50 म्हणजे 41 अधिक 50 किती होणार 91 तिसरी विषम संख्या. पण इथं तुम्हाला 26च पकडा म्हणले का, कारण इथं x पकडलाय म्हणून x अधिक 50. जर तुम्हाला 26 पकडायची नाही ठीक आहे सर आम्हाला 52 पकडायचे आहे, काहीच हरकत नाही, तुम्ही 52 पकडा. काय करा x वजा 15 ही समसंख्या 13 ने भाग जाणारी आहे 52 पकडा. x बरोबर 52 वजा 15चं अधिक 15 झालं किती आलं 67 आलं. x ची किंमत काय आली 67 आली. मग तुम्ही 52 पकडलं होतं, 52च्या पुढली तिसरी विषम संख्या ही पहिली ही दुसरी तिसरी तुमची काय आली 117 आली. बघा या 117 मधून ही x ची किंमत 67 काढून टाका, 7 मधून 7 गेले 0, 11 मधून 6 गेले 5, हे 50. म्हणजे काय हो तिसरी विषम संख्या कोणती येईल ही 67 x पकडला होता म्हणून x अधिक 50. समजलं काय नाही, हे एकदम सोपं आहे, थोडंसं डोकं लावावं लागते आणि घरी 2-3 वेळेस मास्तरनं सोडून दाखवल्यावर आपण सोडून बघावं लागते. त्याच्यानंतरचं उदाहरण बघा 51 ते 99 पर्यंतच्या 51 ते 99 पर्यंतच्या समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. बघा मित्रांनो 51 ते 99 पर्यंतच्या समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक. मी तुम्हाला सांगितलं होतं समसंख्यांची बेरीज करा विषम संख्यांची बेरीज करा. विषम संख्या मग तुम्हाला सांगितलं होतं समसंख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज करायचं तर सूत्र एकच. कोणतं सूत्र, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या.
तिकडं पण तेच सूत्र, पण इथं समसंख्यांची करायची असल्यावर समसंख्येचा विचार करायचा. 51 सम आहे का नाही, मग पुढची संख्या 52, शेवटची समसंख्या 99 सम आहे का नाही, विषम आहे, मग त्याच्या अगोदरची कोणती येणार, 98 समसंख्या भागिले 2. आता एकूण संख्या काढायच्या, बरोबर. एकूण संख्या काढायचं, तर मी एकूण संख्या काढायचं तुम्हाला सूत्र दिलं होतं. काय दिलं होतं एकूण संख्या काढायचं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या आणि अधिक 1. मग काय करायचं, शेवटची संख्या 99 वजा 51 अधिक 1. काय करा, या 51 मधून हे 1 काढा आणि 99 मधून हे 50 गेले. मग 99 मधून 50 गेले, किती राहिलं तुमच्या, किती आल्या संख्या, 49 आल्या. मग 49 काय आल्या तुमच्या, एकूण संख्या आल्या, म्हणजे सम विषम आलं नाहीत. पण या 49 ला 2 न भागा, 49 ला 2 न भागल्यावर पूर्ण भाग 24 चा जाईल. इथं विषम आहे, इथं विषम आहे, म्हणून ह्या आलेल्या पहिल्यांदा जो भाग जाईल तो कोणता असतो, समसंख्या 24. उरलेल्या 25 काय असणार तुमच्या, विषम संख्या असणार. बघा, एकूण समसंख्या 24, एकूण विषम संख्या 25. आणि कशा काढल्या हे सांगितले, आणि भाग 1 मध्ये तुम्हाला हे कसं काढायचं हे सुद्धा सांगितले. मग एकूण समसंख्या किती आल्यात, 24 आल्यात. मग याचा 2 12 24, 58 आणि 92 किती, 98 आणि 52 किती होतात, 150 गुणिले 12, 0, 12 पंचे 60 ला 0 हातचे आले 6, 12 1 12 6 18, यांची बेरीज किती आली, 1800. आता विषम संख्यांची बघू किती येते, 51 ते 99 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज, पहिली 51, शेवटची 99 भागिले 2. एकूण विषम संख्या इथं काढल्यात, किती आल्यात बघा, 25, 25, 9 1 10 ला 0 हाताला 1, 9 10 150 भागिले 2 गुणिले 25. 99 आणि 51 इथला एक इथं टाकला, 100 50 150 झाले. 150 ला 2 न भागलं, कितीचा भाग गेला, 75 गुणिले किती हो, 25. मग इकडे करून घ्या, 75 गुणिले 25, 25 5 125 ला 5 हातचे आले किती, 12, 25 7 150, 25 7 75 चे 175 आणि 12 किती होतात, 1875 आलं. मग 1875, तर 1800 आणि 1875 या दोन्ही सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक विचारलाय. फरक किती आला हो, 75 चा आला. 1800 आणि 1875 दोन्ही मधला फरक कितीचा, 75 चा. आपल्याला त्यांच्या बेरजेतील फरक विचारला होता, आपण काढला बेरजेतील फरक. मग मास्तर हे अवघड आहे, इतका वेळ आम्हाला लागतो, मग इतका वेळ परीक्षेत कसं घालता येईल, बरोबर आहे तुमचा हाच प्रश्न. मग असंच करावं का आम्ही परीक्षेत, वेळ वाया गेल्यावर पेपर कसा कव्हर व्हावा, तर त्याच्यासाठी काय करायचं बघा, जर समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक विचारला, तर सरळ सरळ काय करायचं, इथं विषम संख्या इथं विषम संख्या असेल तर बघा, विषम संख्या अधिक विषम संख्या असेल तर डायरेक्ट त्याला भागिले 2 करायचं, त्यांच्या बेरजेतील फरक निघेल, त्यांच्या बेरजेतील फरक निघेल. जर समसंख्या अधिक समसंख्या, जर इथं 50 आणि इथं 100 दिला असतं, 50 ते 100 पर्यंतच्या समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक म्हणला असतं, तरी समसंख्या अधिक समसंख्या आलं, भागिले 2 करायचं, तुमचा बेरजेतील फरक येऊन जाईल, बेरजेतील फरक येऊन जाईल. बघा कसं, विषम विषम आहे, 51 अधिक 99 करा, भागिले 2 करा, 150 येतात, 150 भागिले 2, तुमचा बेरजेतील फरक आला 75. इथं जर सम दिलं, म्हणजे 50 ते 100 दिलं होतं, 50 अधिक 100 भागिले 2 केलं, 50 आणि 100, 150 भागिले 2, तुमचं उत्तर काय येईल, 75 येईल. पण एखादी वेळेस काय होतंय, एक संख्या इथं काय करतात, इथं 51 देतात आणि इथं 100 देतात, म्हणजे एक संख्या विषम आली, एक संख्या सम आली, तर मग काय करायचं, मग असं करायचं की शेवटची संख्या वजा पहिली संख्या. इथं बघा, इथं बेरीज दिलं होतं, जर असं दिलं, एक विषम आणि एक सम दिली किंवा एक सम आणि एक विषम दिली, तर काय करायचं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 करायचं आणि भागिले 2 करायचं, बरोबर. हे सूत्र वापरायचं त्याला, आणि याला डायरेक्ट या दोन्हीची बेरीज करून भागिले 2, जर विषम विषम दिला, सम सम दिल्या तर सेम, त्या दोन्हीची बेरीज करायची, भागिले 2, ते आपलं काय येईल, त्यांच्या बेरजेतील फरकाचं उत्तर येईल. परंतु एक सम एक विषम किंवा एक विषम एक सम दिलं की काय करायचं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 करायचं, मग भागिले 2 करायचं. कसं, हे कसं, याच्यावरचं एक उदाहरण बघूत आपण. या 31 ते 78 पर्यंतच्या, 31 ते 78 पर्यंतच्या
समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती, यांच्या बेरजेतील फरक किती. तर बघा काय सांगितलं होतं, जर एक विषम एक सम आली तर काय करायची, शेवटची संख्या वजा त्याच्यातून पहिली संख्या काढायची, अधिक एक करायचं, भागिले 2 करायचं, डायरेक्ट तुमचं उत्तर येऊन जाते. 78 मधून 31 गेले, 78 मधून काय केले, वजा 31 मधून अधिक 1 गेला म्हणजे वजा 30 भागिले 2. 78 मधून 30 गेले, किती राहणार, 48 भागिले 2. तुमचं उत्तर काय येईल, 24 येईल, 24. बरोबर. बघा काय करायचं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 भागिले 2 एवढंच करायचं. जर इथं विषम आणि इथं सम आली तर तुम्ही, जर हे काहीच आठवण्यात आलं, सर आम्हाला काहीच आठवण्यात आलं, हे तर काहीच आठवण्यात आलंय, समसंख्यांची बेरीज इकडे करायची, इकडे विषम संख्यांची बेरीज करायची आणि काय करायचं, त्यांच्यातील फरक. एखाद्या वेळेस काय होते, पेपर मध्ये सूत्र आपल्याला लक्षात राहत नाही, मग सूत्र लक्षात राहत नाही तर वेळ गेला तर गेला. काय करायचं, पहिली संख्या सम कोणती येणार, 32 अधिक शेवटची संख्या 78 भागिले 2 गुणिले एकूण संख्या बाजूला काढून घ्यायच्या. कशा काढायच्या, 78 वजा 31 अधिक 1. मग 78 वजा किती येत आहे, 30 म्हणजे 48. 48 ला 2 न भागा, 24 तुमच्या सम येणार आणि 24 तुमच्या उरलेल्या काय येणार, विषम येणार. मग ह्या 24 समसंख्या, इकडे विषम संख्यांची बेरीज करायची आहे तर शेवटची संख्या कोणती आहे, 78 सम आहे तर 77 अधिक पहिली संख्या कोणती येणार तुमची, 31 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या किती, 24 करा. 2 12 24, इकडे सुद्धा 2 12 24. मग यांची बेरीज करा, 8 2 10 0, हाताला 1 7 3 10 1 11 गुणिले 12, 12 गुणिले 11 किती होतं, 132. पुढचा 0 जशास तसा 1320. पुन्हा इथं 7 1 8, 7 3 10, 108 गुणिले 12, 12 8 96, 12 1 12, 1320 मधून 1296 करा. हे 4 इथले आणि हे वरचे 20 आला का तुमचा दोन्हीतला फरक किती हो, 24. या 1200 बघा, 1296 चं मी 1300 कसं केलं, इथं 4 टाकले आगाव, इथं आगाव 4 टाकले की 20 म्हणजे किती आला फरक, 24 चा. तुम्हाला तसं जमत नसेल, एखादी वेळेस परीक्षेत सूत्र नाही आठवलं तर आपली ही 12 माहिती स्टेप 12 महिने चालणार. या जर दोन संख्यांची बेरीज, जर दोन संख्यांची बेरीज 108 असून, दोन संख्यांची बेरीज 108 असून त्यांची वजाबाकी 34 येते, त्यांची वजाबाकी 34 येते, तर त्या दोन संख्यापैकी मोठ्या संख्येची दुप्पट व लहान संख्येची तिप्पट यांची बेरीज किती. बघा काय दिलंय, दोन संख्यांची बेरीज 108 दिल्या, त्या दोन संख्यांची वजाबाकी 34 दिल्या. तर आपल्याला काय सांगितलंय, त्या दोन संख्यापैकी मोठ्या संख्येची दुप्पट आणि लहान संख्येची तिप्पट यांची बेरीज किती. बघा आपल्याला संख्या माहित नाही तर आपण ती पहिली संख्या आणि दुसरी संख्या, दोन संख्या, एक पहिली संख्या x पकडली, दुसरी संख्या माहित नाही y पकडली. मग पहिली अट काय म्हणाले, दोन संख्यांची बेरीज म्हणजे x अधिक y, या दोन संख्यांची बेरीज किती, 108 आहे. ही पहिली अट झाली. दुसऱ्या अटीनुसार त्यांची वजाबाकी म्हणजे x वजा y यांची वजाबाकी किती येते म्हणले, 34. ही दुसरी अट झाली. भेटले, दोन समीकरण भेटले. याच्यावरून आता आपल्याला x आणि y च्या किमती काढता येतात. बघा
यांची काय केली मी, या दोन्ही समीकरणाची बेरीज केली. बेरीज केल्यानंतर हे प्लस मायनस काय होणार, मायनस, म्हणजे प्लस वाय मायनस वाय कटून गेलं. एक्स आणि एक्स, एक एक्स आणि एक एक्स किती होणार, 2x बरोबर. यांची बेरीज 8 आणि 4 12ला 2, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि हे एक जशाच तसा 142. एक्स बरोबर 142. हा गुणाकारातला 2 इकडे भागाकारात गेला. एक्स बरोबर बे 30 14 आणि बे 1 बे. एक्स ची किंमत काय आली, 71 आली. बघा तुमची या एक्स ची किंमत किती आली, 71 आली. एक्स ची किंमत 71 आल्यानंतर कुठल्याही समीकरणामध्ये एक्स ची किंमत ठेवा, 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा, तुम्हाला काय येईल, y ची किंमत भेटेल. ही दुसरे बघा, दुसरं समीकरण काय आहे, x मायनस वाय बरोबर 34 आहे. याच्यामध्ये मी आलेली x ची किंमत ठेवून दिली. x ची किंमत काय ठेवली, 71 वजा y बरोबर 34. तर 71 हा 34 इकडे येऊन बाजू बदलला, मायनस झाला. हा मायनस वाय पलीकडे गेला, काय झाला, प्लस वाय झाला. 11 तून 4 गेले 7, 6 मधून 3 गेले 3. y ची किंमत काय आली तुमची, 37 आली. म्हणजे y ची किंमत 37 आणि x ची किंमत 71. बघा पहिली अटीत बसते का, या 71 आणि 37 यांची बेरीज करा. बघा 108 होते आणि 71 आणि 37 यांची वजाबाकी करा, किती येते, तर 34 येते. म्हणजे दोन्ही अटी उत्तरानुसार बरोबर आहेत आपल्या. मग आपल्याला काय सांगितलंय, त्या दोन संख्यापैकी मोठ्या संख्येची दुप्पट म्हणजे या 71 ची दुप्पट अधिक काय म्हणलंय, लहान संख्येची तिप्पट म्हणजे या 37 ची तिप्पट यांची बेरीज किती म्हणलंय. मग 71 ची दुप्पट किती होईल, 142 अधिक 37 ची तिप्पट. 7 त्रिक 21 ला 1, हातचे आले 2, 3 त्रिक 9 2 11, 111 झालं. मग यांची बेरीज किती होईल, 2 आणि 1 3, 4 आणि 1 5 आणि 1 आणि 1 2. किती येईल तुमचं उत्तर, 253 येईल, 253. तर बघा तुम्हाला हे कुणाकुणाला वाटतंय सर हे समीकरण आलं की खूपच अवघड आहे, या समीकरणाचा आम्हाला येणार बेरीज करावं किंवा वजाबाकी करावं किंवा काही हरकत नाही. ही स्टेप येत नाही, फक्त माहितीसाठी सांगितली तुमच्या की असं असतंय बाबा म्हणून. परीक्षेमध्ये कसं करायचं बघा, याची सोपी स्टेप. काय करायचं, दोन संख्यांची बेरीज. मग इथं मोठी संख्या, इथं लहान संख्या. तुम्हाला माहित नाही मोठी कोणती आहे लहान कोणती आहे, लहान संख्या मोठी संख्या लिहिलं. मग बेरीज हे काय करायची, बेरीज 108 अधिक 34 भागिले 2 करायचं, मोठी संख्या भेटून जाते. बेरीज 108 वजाबाकी वजा 34 भागिले 2 करायचं, तुमची लहान संख्या भेटून जाते. बघा 108 आणि 34 किती होतं, 108 आणि 34 होते बघा. 142 ला 2 न भागा, तुमचं काय येते, मोठी संख्या 71 येते. 108 मधून 34 काढा, 8 मधून 4 गेले 3, 10 मधून 3 गेले 2, या 10 मधून 3 गेले 7, 74 ला 2 न भागा, किती येतं, 3 आणि 7 येतं. बघा बेत्रिक 6, 1 उरला बे 37 14. म्हणजे मोठी संख्या 71 आली आणि लहान संख्या किती आली, 37 आली. आता मोठ्या संख्येची दुप्पट म्हणले 71 ची दुप्पट किती, 142 आणि लहान संख्येची तिप्पट किती हो, 7 त्रिक 21 ला 1, हातचे आले 2, 3 त्रिक 9 2 11, 111. यांची बेरीज विचारली, आता यांची बेरीज किती येईल, 253. सोपा आहे की असं करायचं. मोठी संख्या विचारली, या दोन्हीची बेरीज भागिले 2, लहान संख्या विचारली, दिलेली बेरीज आणि वजाबाकी यांच्या भागिले 2 करायचं. सोपा आहे. सगळं सोपं आहे मास्तर म्हणाला, मग अवघड का, अभ्यास करत नसेल तर अवघड सगळंच आहे. अभ्यास केल्यावर सगळं सोपंच आहे, अभ्यास केल्यावर काही अवघड नाही. एका संख्येच्या 1/3 च्या 1/4 च्या 1/5 हा 12 येतो. तर ती संख्या कोणती, तर ती संख्या कोणती. बघा एका संख्येच्या ती संख्या माहित नाही, एक्स घ्या. चा म्हणले की गुणाकार, तिच्या 1/3 च्या पुन्हा चा पुन्हा 1/4 पुन्हा चा 1/5 हा काय येतो, 12 येतो बरोबर 12. तर ती संख्या कोणती, करा कॅल्क्युलेशन. एक्स बरोबर 12, हे 3 4 5 कसे आहेत, गुणाकारामध्ये आहेत. म्हणजे सॉरी इथं भागाकारामध्ये आहेत, म्हणजे छेदस्थानी आहेत. तिकडं काय होणार आहे, 3 4 5 अंशात जाणार.
बाजू बदलली बरोबरच्या चिन्हाच्या इकडं ज्या ज्या संख्या भागाकारात आहेत त्या त्या संख्या काय होणार, इकडं गुणाकारात जाणार. म्हणजे इकडं छेदात आहे तर इकडं कुठं जाणार, अंशात. गुणाकार करताना 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले x म्हणजे काय हो, 1 गुणिले 1 गुणिले 1च आणि x गुणिले 1 xच. मग काय करायचं, x बरोबर 12 गुणिले 4 त्रिकम 12, 12 पंचे 60 आणि x बरोबर 12 सकम किती हो, 72. तुमचं उत्तर काय येईल, तर उत्तर येईल 720. घ्या एका संख्येच्या 2/3च्या, एका संख्येच्या 2/3च्या 5/6 मध्ये, 5/6 मध्ये, एका संख्येच्या 2/3च्या 5/6 मध्ये 72 मिसळल्यास, 72 मिसळल्यास तीच संख्या मिळते, तीच संख्या मिळते तर ती संख्या कोणती. बघा एका संख्येच्या 2/3च्या 2/3च्या 5/6 मध्ये 72 मिसळल्यास तीच संख्या मिळते, तीच संख्या मिळते तर ती संख्या कोणती. बघा ती संख्या माहित नाही, पहिली संख्या x च्या 2/3च्या 5/6 मध्ये मध्ये काय केले, 72 मिसळल्यास, 72 मिसळले, मिसळणं म्हणले की आधी 72 मिसळले तर तीच संख्या भेटते. म्हणजे काय भेटते हो, xच भेटते. जी संख्या मानली होती आपण तीच भेटते. मग यांचं कॅल्क्युलेशन करा, काय येतंय, 5 दोन्ही 10x sin त्रिक 18 अधिक 72 बरोबर x. आता तुम्ही काय केलं, हे 72 डायरेक्ट इकडे उचलून नेलं तर काय होतंय, आधी यांची बेरीज करून घ्या. जिथं कुठे बी बेरीज दिली आहे किंवा वजाबाकी दिली आहे तिथं आधी बेरीज वजाबाकी करून घ्या. मग काय करा, तुमचं बाजू बदली करा. मग मी बेरीज वजाबाकी करताना 10x अधिक या 72च्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो. मग आपण काय करतो, 10 1 10 तितकंच गुणाकार 18 गुणिले 72 म्हणजे 18 दुनी 36 ला 6 हातचे आले 3, 18 सत्ती किती होते हो, 18 7 26 होते का बघूत आपण. 18 गुणिले 7 7 8 56, 7 1 7 1 7 आणि 7 5 8 7 56 ला 6 हाताला 1 7 1 7 आणि 5 किती 12 तर 126 होते बरोबर. 126 आणि हे 3 हातचे आलेले 129 म्हणजे किती होते 1296 भागिले 18 1 18 जशास तसे बरोबर x जशास तसा. आता काय करायचं, हे 10x अधिक 1296 1296 बरोबर हा 18 भागाकारातला गुणाकारात गेला 18x झाला. मग काय केलं, बाजू बदलली, हे 18x हा 10x बाजू बदलला इकडे नेला म्हणजे वजा 10x झाला आणि इकडे फक्त 1296 राहिलं तशाच तसं. मग 18 मधून 10 गेले किती राहणार, 8x बरोबर 1296 तर x बरोबर 1296 गुणाकारातले 8 भागाकारात x बरोबर 8 1 8 उरले 4 49 झाले. 8 संग 48 उरला 1 8 दोन्ही 16 तर ती संख्या कोणती, तर ती संख्या 162. ती संख्या कोणती, तर ती संख्या 162. बघा एका संख्येच्या म्हणजे 162च्या 2/3च्या 5/6 मध्ये 72 मिळले तर उत्तर तुमचं किती आलं पाहिजे, 162. येते का बघून. बघा काय करायचं, आधी या गुणाकार आहे तर 3 भाग जातो का 6 जातो, साइन दोन्ही 12. बघा 6 1 6 साइन दोन्ही 12 उरले 4 6 7 42 3 भाग जातो 3 9 27 मग 9 दोन्ही 18 18 पंचे 90 हे 90 अधिक हे उरलेले 72 90 आणि 72 बघा 162. आलं तुमचं उत्तर बरोबर. म्हणजे त्या संख्येच्या 2/3च्या 5/6 मध्ये 72 मिळले तर तीच संख्या भेटाली म्हणजे 162च भेटाली. दोनशे 225 ते 1000 पर्यंतच्या 17 ने निशेष
भाग जाणाऱ्या, निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? बघा 225 ते 1000 पर्यंतच्या 17ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? सोपं आहे, फक्त असं दिलं की आपल्याला थोडं डोकं चलना म्हणून आपल्याला अवघड वाटते, काहीच अवघड नाही. बघा जर मी असं दिलं असतं 1 ते 170 पर्यंत 17ने भाग जाणाऱ्या संख्या किती? तर 170 ला 17ने 10चा भाग जाते, तुम्ही खटकून म्हणला असता 10 संख्या. पण मी असं दिलं 1 ते 180 मध्ये 17ने भाग जाणाऱ्या संख्या किती? तर काहीच नाही, 180 ला भाग द्यायचा किती होतंय? 17 आणि 10 170, किती बाकी? 10 बाकी उरल्या, 10 बाकीचं काही घेणं नाही. जर वरी 17च्या वरी असेल तर अजून एक भाग गेला असला, बाकीचं आपल्याला काही घेणं नाही का? फक्त भाग किती संख्येला जाते? तर 180 लिहिलं तरी किती संख्येला जाते? 10 संख्येला जाते. मग काय करायचं हो, आपल्याला 225 ते 1000 पर्यंतच्या 17ने भाग जाणारे किती संख्या? तर आपण पहिल्यांदा काय करू, 1 ते 1000 पर्यंत किती संख्येला भाग जाते 17ने? तर 1 ते 1000 पर्यंत 17ने किती संख्येला भाग जाते? तर या 1000 ला 17ने भागा, काय होतंय? 17 सक्क दिवदर्श, म्हणजे 17चा पाढा किती पर्यंत? 100 ला भागायचं पहिल्यांदा. 17 पाच्या 85, 17 सक्की दिवदर्श. मग काय हो, 17 पाच्या 85, मी तो उभा भागाकार करतो तुम्हाला समजावं म्हणून. 17 सक्की 85, सॉरी 17 2 34, 17 3 51, 17 चौक 68, 17 पाच्या 85, 17 पाच्या 85, उरले किती हो? 15, झाले 150. मग 17 नम 53चे तर 17 8 किती होते? 17 8 36चे होते बघा. मग उरले किती? 14. बाकी उरलेली काही घेणं नाही. एकूण किती संख्येला भाग चालाय? 58 संख्येला भाग चालाय. एकूण किती संख्येला चालाय? 58 संख्येला. 1 ते 1000 पर्यंत एकूण किती संख्येला भाग चालाय? 58 संख्येला. पण तुम्हाला 1 ते 1000 पर्यंत विचारलंय का? नाही. तुम्हाला 225 ते 1000 पर्यंत. तर काय करायचं, या 225 ते 1000 पर्यंत काढायचंय. तर 1 ते 1000 पर्यंत काढलंय तर तुम्ही 1 ते 224 पर्यंतच्या संख्या नाही का? तर 1 ते 224 पर्यंत किती संख्येला 17ने भाग जाते बघायचं. मग या 224 ला 17ने भाग घेऊन बघायचा. 224 ला 17ने भाग, 17 1 17, उरले किती हो? बाकी 5 उरले. मग हे झाले 54, 17 त्रिक 51, बघा 17 त्रिक 51, बाकी काय उरली घेणं देणं नाही. एकूण 1 ते 224 पर्यंत किती? 13 संख्या. 1 ते 1000 पर्यंत 58 संख्या जाऊ लागल्या. मग या 224च्या अलीकडल्या किती वाल्या? 13 संख्या. त्याच्यातून या 13 संख्या वजा करा. 8 मधून 3 गेले किती हो? 5. 5 मधून 1 गेला किती? तुमचं 4. एकूण किती संख्या तुमच्या आल्या? तर एकूण 45 संख्या तुमच्या किती? 225 ते 1000 पर्यंतच्या 17ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? 45. काय करायचं, 1 ते 1000 पर्यंतच्या एकूण किती संख्या? 58. त्याच्यातून 1 ते 224 पर्यंतच्या संख्या वजा करून टाकायच्या, म्हणजे एकूण तुमच्या किती संख्या येणार? 45 संख्या येणार. दुसरी काही शॉर्ट स्ट्रिक आहे का मास्तर म्हणतात, ह्याला शॉर्ट स्ट्रिक नाही. हा, ज्याला आहे त्याला मी मनानच सांगतो तुम्हाला. तुम्हाला म्हणायची गरज नाही की मास्तर युट्यूबला घ्यायला म्हणजे उगं पळवीत काय, की अजिबात पळवी ना. तुम्हाला प्रत्येक गणित सुटसुटीत जेवढं होईल मजानं तेवढ्या स्टेप मध्ये सांगतो. बघा, एक संख्या व त्या संख्येतील एक संख्या व त्या संख्येतील अंकाची आदला बदली करून येणारी संख्या, आदला बदली करून येणारी संख्या, यातील फरक 36 आहे, तर त्या संख्येच्या अंकातील फरक किती? बघा, एक संख्या व त्या संख्येतील अंकांची आदला बदली करून येणारी संख्या, यातील फरक किती आहे? म्हणजे फरक म्हणजे वजाबाकी किती आहे? 36 आहे. तर त्या संख्येच्या अंकातील फरक किती म्हणाले? एक संख्या धरली, मला संख्या माहित नाही, मी संख्या धरली ती XY, बरोबर. मग ही संख्या XY धरली, तर त्या संख्येच्या अंकांची आदला बदली केल्यावर काय होईल? याची आदला बदली केली YX होईल.
इथं बघा y ची किंमत काय होईल, y गुणिले 1y, पण x ची किंमत काय होईल व 10x होईल. मग इथं x ची किंमत x झाली, y ची किंमत काय होईल व 10y होईल. बघा समजून घ्या, एकक स्थानचा अंक आहे म्हणजे त्याला काय करायचं, 1 न गुणायचं ती संख्या, म्हणजे त्या संख्येची स्थानिक किंमत कळेल. जर दशक स्थानी असेल तर तिला 10 न गुणायचं म्हणजे तिची स्थानिक किंमत कळेल. मग काय म्हणाले, त्या संख्येतील अंकांची आदल्या बदली करून येणारी संख्या यातील फरक, म्हणजे ही संख्या मी काय लिहिणार, पहिली संख्या y गुणिले 1y, 10 गुणिले x 10x अधिक y ही पहिली संख्या झाली. दुसरी संख्या काय होणार हो, ही x गुणिले 1x आणि y गुणिले 10 म्हणजे 10y अधिक x. म्हणजे मी काय केलं बघा, ही संख्या 41 मानली तर 1 गुणिले 1 होणार आणि 4 गुणिले 10 40 होणार आणि ही संख्या मी 40 अधिक 1 लिहिली म्हणजे 41 झाले, फक्त ही विस्तारित स्वरूपामध्ये लिहिली. मग याचं म्हणणं काय, या त्या संख्याच्या अंकांची आदला बदली करून येणारी संख्या यातील फरक कितीचा आहे म्हणाले, 36चा आहे म्हणाले. यातील आदला बदली केल्यावर फरक कितीचा निघालाय, 36चा, म्हणजे ही संख्या 36 न मोठी निघाली आहे. मग बघा 10x अधिक y, 10x अधिक y वजा 10y अधिक x, या दोन्हीची वजाबाकी किती म्हणले, 36 आहे म्हणले. 36 इथं म्हणले येणारी संख्या यातील फरक कितीचा आहे म्हणले, 36चा आहे म्हणले. मग 10x अधिक y वजा 10y अधिक x बरोबर 36. मी काय केलं, हे 10x अधिक y वजाने या कंसाला काय केलं, गुणून घेतलं, वजा अधिक वजा 10y वजा अधिक वजा x बरोबर किती, 36. बघा 10x वजा x, 10x मधून हे x काढला किती आलं, 9x प्लस y मायनस 10y, मायनसचं चिन्ह मायनस मोठ्या संख्येला असल्यामुळे मायनस राहील. 10y मधून 1y गेला किती राहील, 9y बरोबर 36. हे वरील लिहितो मी आता. बघा 9x वजा 9y, इथं 9 आहे इथं 9 आहे, मी 9 कॉमन काढला, कंसात x वजा y उरलं काय, x वजा y बरोबर 36. x वजा y बरोबर 36, हा गुणाकारातला 9 भागाकारात घेतला, x वजा y बरोबर किती आलं, 4. तर तुम्हाला काय विचारलं होतं, तर त्या संख्येच्या अंकातील फरक किती, त्या संख्येच्या अंकातील फरक किती हो, 4चा. तर बघा 5 आणि 1 ती संख्या जर 51 धरली तर 5 मधून 1 काढला, फरक कितीचा, अंकातील फरक विचारलाय 4चा. बघा x किती पकडला मी, 5y 1 पकडला, ही झाली 51. मग आदला बदली केली, y इथं आणला म्हणजे 1 इथं आणला, इथं 5 आणला. बघा 51 मधून 15 काढा, फरक तुमचा कितीचा येतो, 36चा. आणि या संख्येची आदला बदली करून फरक जर 36चा निघेल तर त्या दोन संख्येच्या अंकातील फरक 5 आणि 1 मधला फरक कितीचा, 4चा. हे तुम्हाला तोंडी काढता येत होतं, इतकं करायची काही गरज आहे का, एवढं समजलं तर तोंडी काढता येत होतं, तोंडी आपल्याला. परंतु आपण हे समीकरणानं काढल्यावर डायरेक्ट भेटले, त्या दोन्हीच्या अंकातील फरक कितीचा, 4चा. अंकातील फरक म्हणजे त्या दोन्हीची वजाबाकी कितीची आली, 4ची. जर समजा अशी उदाहरणं सोडवायची गरज नाही, बघा तेवढं जर कळालं आपल्याला 5 आणि 1 मधला 4चा फरक, तर त्या संख्येच्या अंकातील फरक किती, अंकातील फरक खाली दिलेला ऑप्शन मध्ये 3 4 5 6 ऑप्शन घेऊन बघायचा फरक. जर जमलं तसं तर मग व्हेरी गुड, काही हे करायची गरजच नाही 12 भानगडी. एका संख्येला 56 ने भागल्यास, एका संख्येला 56 ने भागल्यास 29 बाकी उरते, 29 बाकी उरते. जर त्याच संख्येला 8 ने भागल्यास, 8 ने भागल्यास किती बाकी शिल्लक राहते, किती बाकी शिल्लक राहील. काय म्हणाले, एका संख्येला 56 ने भागल्यास, एका संख्येला 56 ने भागल्यास 29 बाकी होते. 56 भागल्यास म्हणाले, म्हणजे 56 भागल्यास म्हणजे काय होते हो, 56च्या पाड्यातील कुठलीही संख्या
तिला जर भागलं तर बाकी किती उराली 29. मग भागणारी संख्या जर आपण 56 ला जर 56 भागलं तर पूर्ण भाग जातो, म्हणजे 56 अधिक ही बाकी 29. 9 6 15 ला 5 हाताला 1 5 आणि 2 7 आणि 1 8. या 85 ला जर या 56 भागलं, ती संख्या कोणती पकडली आपण? 56 अधिक 29 85. 85 ला जर 56 भागलं तर 56 1 56, बाकी किती उरते 29. मग काय म्हणाले, एका संख्येला 56 ने भागल्यास 29 बाकी उरते, तर त्याच संख्येला 8 न भागलं, म्हणजे या 85 ला जर 56 भागलं तर बाकी 29 उरले आहे. तर त्याच संख्येला 8 न भागलं तर बाकी किती उरेल? 8 डाय 80, बाकी किती उरेल? 5. 56च्या पाड्यातील कुठली बी संख्या घ्या, 56 दोन्ही 112 घ्या. 112 मध्ये हे बाकी 29 करा, म्हणजे ती संख्या कोणती होते? 9 2 11 ला 1 हाताला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि ही 1. 141 ला 56 भागलं, 56 दोन्ही 112, बाकी उरली 129. मग ते काय म्हणाले, या 141 ला 8 न भागले तर किती बाकी उरल? बघा 8 न 8 1 8 उरले किती? 4 आणि 2 6 उरले. 61 8 45 8 संग 48 8 37 56. बघा 61 मधून 56 काढा, बाकी तुमची किती उरते? 5च उरते. कुठलीही संख्या आहे, फक्त काय 56 ने भाग जाणार आणि 29 बाकी म्हटलं की त्याच्यात 29 प्लस करायचं आणि त्या संख्येला काय करायचं? 8 न भागायचं. 99 चा 39 वा घात गुणिले 64 चा 46 वा घात अधिक 75 चा 57 वा घात यांच्या बेरजेच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? कोणता अंक असेल? काय करायचं? या भाग 39 आहे, एकक स्थानी 39 ला 4 न भागा, 4 नम 36, 4 नम 36, बाकी किती उरते? 3 उरते. तर काय करा, एकक स्थानी 9 आहे म्हणून या 9 चा घन करा. 9 चा घन किती होतो? 9 9 81 आणि 9 729. 9 चा घन 729, म्हणजे एकक स्थानी काय आलाय? 9 आलाय. बघा या 64 काय हो? 46 वा घात आहे, त्याला 4 न भागा, 4 न 10 40, 4 4 44, म्हणजे काय येते? 2 येते. बाकी 2 येते, तर एकक स्थानी 4 आहे. 4 चा वर्ग किती हो? 16. इथं बघा एकक स्थानी काय आलाय? 6 आलाय. पुन्हा 75 चा कितवा भाग? 57. 75 चा म्हणजे 5 चा कितवा पण घात करा, काय येतो? 5च येतं. एकक स्थानी काय येतं? 5च येतं. 5 याचा बघा 57 ला 4 न भागा, किती होते? 4 1 4 उरला 1 17 झाले. 4 चौक 16, पहिला घात म्हणजे 5 चा पहिला घात काय येईल? 5च येईल, म्हणजे एकक स्थानी काय येईल? 5 येईल. एकक स्थानी 5. आता हे गुणाकाराचे ना, बघा हे 9, हा याच्या एकक स्थानी आलेला 9, हे गुणाकाराचं चिन्ह, याच्या एकक स्थानी आलेला हा 6, हे अधिकचं चिन्ह, या 75 च्या 57 घाताच्या एकक स्थानी काय आलं? 5 आला. 9 सकी 54, 54 आणि 5 किती होते? 54 आणि 5 59 होते. मग एकक स्थानी काय आलं हो तुमचा? 9 आलं. तर त्या बेरजेच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? तर बेरजेच्या एकक स्थानी 9 हा अंक येईल. 9. हे शिकविलेलं आहे बेसिक मध्ये. आता फक्त उदाहरणं चालू झाले तर अशा प्रकारची उदाहरणं त्याच्यावर करू शकतात, म्हणून आपण हे सगळे उदाहरणं घेत आहोत. अवघड सोपे सगळेच. बघा 6 अधिक 12 अधिक 18 अधिक 24 अधिक डॉट 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 या श्रेणीतील किती पदांची बेरीज? किती पदांची बेरीज 1801. बघा हे सोडवण्याच्या अगोदर सांगतो. 6 12 12 18 18 6 24, म्हणजे ही श्रेणी आहे. मग या श्रेणीमध्ये ही कोणती श्रेणी आहे? श्रेणीचे 2 प्रकार पडतात. एक अंकगणित, सॉरी कुठली, हा
दोन श्रेणीचे दोन प्रकार पडतात, अंकगणितीय श्रेणी आणि दुसरी पडते कोणती हो, भूमितीय श्रेणी. जर याच्यातला फरक बघा समान असेल तर ती झाली अंकगणित श्रेणी आणि याच्यातली पट समान असेल तर ती झाली भूमितीय श्रेणी. म्हणजे 6 ची दुप्पट 12, 12 ची दुप्पट 24, 24 ची दुप्पट 48, पट जर समान असेल तर ती झाली भूमितीय श्रेणी. जर फरक समान असेल तर ती झाली अंकगणितीय श्रेणी. मग अंकगणितीय श्रेणीमध्ये जर n वे पद काढायचं असेल, म्हणजे हे समजा 24 कितवं पद आहे, 1 2 3 चौथं पद आहे, असं जर पद काढायचं असेल तर ह्याचं सूत्र काय, tn = a प्लस कंसात n-1 कंसाच्या बाहेर d. ए म्हणजे पहिले पद, डी म्हणजे दोन्हीतील फरक, साधारण फरक. बघा ए म्हणजे पहिले पद, डी म्हणजे साधारण फरक दोन्हीतला. 6 मध्ये 6चा, 12 18 मध्ये 6चा, हा साधारण. n म्हणजे शेवटचे पद, n म्हणजे काय, शेवटचे पद. हे झालं पद काढायचं. आणि ह्याची जर बेरीज दिली असेल तर बेरीजचं सूत्र काय, Sn = n/2 ब्रॅकेट मध्ये 2a अधिक कंसात n-1 कंसाच्या बाहेर d. ह्याच्यात a म्हणजे काय, पहिले पद, n म्हणजे शेवटचे पद, d म्हणजे साधारण फरक. Sn म्हणजे एकूण त्या पूर्ण अंकगणितीय श्रेणीची बेरीज किती. इथं जशी 1800 येतली आहे तशी. भूमितीय श्रेणीमध्ये पद काढायचं सूत्र काय, तर भूमितीय श्रेणीमध्ये पद काढायचं सूत्र ar चा घातांक n-1 वा. ह्याच्यामध्ये a म्हणजे पहिले पद, r म्हणजे पट, ही जी sin 2 12, 12 2 24 हे दुप्पट होत चालले, तर r म्हणजे काय, पट. n म्हणजे काय हो, शेवटचं पद. इथं जसं म्हणलं n म्हणजे शेवटचं पद, तर इथं बी शेवटचं पद. याच्यामध्ये बेरजेचं सूत्र काय, बेरीज म्हणजे काय हो, Sn. बेरजेचं सूत्र काय, तर ह्याच्यामध्ये बेरजेचं सूत्र a कंसात r चा n वा घातांक वजा 1, r चा n वा घातांक वजा 1 भागिले r वजा 1. बघा याच्या बेरजे सूत्र काय, a कंसात r चा n वा घात वजा 1 भागिले खाली काय हो, r वजा 1. r म्हणजे पट, खाली पट वजा 1. इथं काय हो, बेरजे सूत्र a म्हणजे पहिले पद कंसात काय, पट चा पद कितवे पद आहे त्याचा घात वजा 1. हे लक्षात ठेवायचं. नंतर मी याच्यावरचं उदाहरण घेणारच आहे. उदाहरण घेताना अजून तुम्हाला ते सूत्र सांगतो, लिहून देतो उदाहरणानुसार. आता या उदाहरणापुरतं बघा, 6 + 12 + 18 + 24 प्लस ... या श्रेणीतील किती पदांची बेरीज 1800 आहे. किती पदांची बेरीज 1800 आहे. बेरीज सूत्र काय, Sn = n/2 ब्रॅकेट मध्ये 2a अधिक n-1 ब्रॅकेटच्या बाहेर d ब्रॅकेट क्लोज. बघा मग तुम्हाला ह्याच्यात Sn म्हणजे बेरीज इथं दिल्या बघा, बेरीज किती दिले, 1800. बेरीज तुमची 1800 बरोबर n/2. याचे ऑप्शन दिले, तर ऑप्शन काय दिले बघा, ऑप्शन क्रमांक 1 दिले 28, ऑप्शन क्रमांक 2 दिले 25, ऑप्शन क्रमांक 3 दिले 24, ऑप्शन क्रमांक 4 दिले 20. तर बघा n म्हणजे तुम्हाला माहित नाही कितवं पद आणि पदच काढायचे, किती पदांची बेरीज म्हणले, अधिक कंसामध्ये 2. a म्हणजे पहिलं पद तुमचं काय हो, 6 अधिक n वजा 1 माहित नाही, दोन्हीतला फरक, साधारण फरक किती आहे हो, 6. तर हे 1800 बरोबर n वजा 2, हे 6 2 12 अधिक या 6 कंसाला गुणा 6n वजा 6. मग बघा हे 1800 बरोबर n वजा 2, हे 12 मधून हे 6 गेले, किती गेले, 6n अधिक 6 आलं. 6n अधिक किती आलं, 6. 12 मधून हे वजा 6 निघून गेले. तर बघा काय आलं तुमचं, आता हे 1800 आहे, हे 1800. हा n इकडे कशात आहे, भागाकारात आहे, इकडे कुठं जाईल, गुणाकारात, सॉरी 2 भागाकारातला 2 इकडे कुठं जाईल, गुणाकारात. मग इकडे काय उरलं, n कंसात 6n अधिक 6 उरलं. मग बघा हे 1800 दोन्ही किती होत आहे, 3600 बरोबर n गुणा 6n गुणिले n, n चा वर्ग अधिक n गुणिले 6n. आता मी हे काय करतो, इकडे लिहून देतो. हे ऑप्शन मी इकडे 28 25 24 20, 28
25 24 20 हे 4 ऑप्शन आहेत. 1 2 3 4. बघा हे मी इकडे लिहिलं. काय केलं, 6n चा वर्ग अधिक 6n हे 36 बरोबर 3600 हे मी इकडे लिहिलं. मग काय केलं बघा, इथं 6 इथं 6 इथं 6 आहे. तर मी काय केलं, याचं छोट्यात रूपांतर करण्यासाठी प्रत्येक पदाला 6 ने भागून घेतलं. प्रत्येक पदाला काय केलं, 6 ने. 6 6 कटले, 6 6 कटले, 6 6 36. जर तुम्ही सर्व पदाला 6 ने भाग जात असेल तर, किंवा सर्व पदाला कुठल्या एका संख्येनं गुणलं तर त्याची किंमत अजिबात बदलत नाही, तीच राहते. फक्त त्याचं छोटं रूपांतर करण्यासाठी उदाहरणार्थ आपण काय केलं, 3/2 असं दिलं. जर मी याला 6 ने गुणलं, यालाही 6 ने गुणलं, sin 3 18 आणि sin 2 12, तर हे सुद्धा 3/2च आहे. म्हणजे sin 3 18 आणि sin 2 12 किंमत बदलत नाही. फक्त काय करावं लागते आपल्याला, छोट्यात छोटं रूपांतर आणण्यासाठी कुठल्या तरी समान एका संख्येनं भागावं लागते, किंवा मोठ्या ह्याच्यात संख्येत करण्यासाठी गुणावं लागते. मग तेच बघा इकडं मी भागलं तिन्ही संख्येला 6 ने. यांचा वर्ग अधिक n बरोबर किती आलं, 600 आलं. मग यांचा वर्ग अधिक n हा 600 इकडे आणला, वजा 600 झाला बरोबर 0. आता हे बघा, हे समीकरण तुमचं कशात आलं, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. मग याच्यामध्ये काय असतंय, याच्यामध्ये असतंय की या c हे 600 चा कुठल्याही दोन संख्येचा गुणाकार 600 आला पाहिजे. इथं प्लस 1 n आहे, n सोबत काही नाही म्हणजे 1 असतोच. म्हणजे काय हो, 600 तुमचा गुणाकार आला पाहिजे आणि तुमची बेरीज काय आली पाहिजे, त्या दोन संख्येची 1. अशा कुठल्याही दोन संख्या निवडून यांची फोड करायची असते. तर मग काय केलं मी, n चा वर्ग अधिक 25n वजा 24n वजा 600 बरोबर 0. तुम्ही म्हणणार सर 25 आणि 24 का घेतलं, तर 25 आणि 24 यांचा गुणाकार करा, 600 येतो. आणि 25 मधून 24 काढा, तुमचं हे 1n भेटते. हा n म्हणजेच 25n वजा 24n म्हणजेच हा 1n. हे 600 जशास तसे n चा वर्ग. मग तुम्ही फोड मनानं कसे केली, तुम्ही पुस्तकात बघून केली असेल. मी अगोदर सोडून बघितलेला असेल, तुम्हाला शिकवण्याच्या अगोदर तुम्ही फोड कशी करायची बघा. या 600 चे काय करायचे, अवयव पाडायचे. काय करायचं, 600 ला 2 न भागलं 300, या 300 ला 2 न भागितलं किती हो 150, या 150 ला 2 न भागितलं किती हो 75, या 75 ला पुन्हा 2 न भाग जात नाही, 3 न जातो का बघा, 3 2 6 3 5 15. मग बघा इथं 25 आले, पुढे भाग देण्याच्या आधी 3 2 6 sin 2 12 12 2 24, इकडला गुणाकार 24 आणि इकडला हे शेवटचा 25 आला, म्हणजे 24 गुणिले 25 किती येईल, 600 येईल. आणि 25 मधून 24 गेले किती उरणार, 1 उरणार. आणि आपली 8 काय होती, हे 10वीला शिकलेलं आहे बघा आपल्याला. ax चा वर्ग अधिक bx अधिक c याचे 3 प्रकारे उत्तर काढता येतात. आपल्याला इथं फक्त अवयव पद्धतीने काढायचंय. म्हणून 25n वजा 24n घेतलं, कारण यांची वजाबाकी किती येते, 1n. या दोन्हीचा गुणाकार किती येतो, 600. आता बघा इथं n चा वर्ग आहे, म्हणजे इथं n आणि इथं n आहे, n कॉमन काढला, उरलं काय कंसात n अधिक 25. इथं हे वजा 24 कॉमन काढलं, उरलं काय n अधिक 25. इथलं प्लस मायनसचं प्लस का झालं, कारण हे -24 गुणिले 25 -600 येते, म्हणून इथं प्लस आला. बघा हे n 25 n अधिक 25 सेम आलं. तर मी काय करतो, n अधिक 25 बरोबर 0 घेतो, आणि हे n वजा 24 बरोबर 0. जस्ताला 0 वेगवेगळे दिले, तर n बरोबर हा प्लस 25 बाजू बदलला -25, n बरोबर हा -24 बाजू बदलला +24. म्हणजे n ची किंमत 1 24 आली, n ची किंमत 1 -25 आली. पण मायनसचं उत्तर आपलं कधीच नसते, प्लसचं उत्तर असते. म्हणून तुमचं उत्तर काय येणार, ऑप्शन क्रमांक 3 24. मग सर आम्ही परीक्षेत एवढं करीत बसायचं का, ठीक आहे, तुला एवढं करीत बसायचं नाही ना, हे डोक्यात जात नाही, तुम्ही लईच अवघड शिकवला बाबा सर, कसं आमचं एवढं अवघड कसं सोडून होईल परीक्षेमध्ये. मग परीक्षेमध्ये काय करावं लागतंय, काही उदाहरणं ऑप्शन मधून जावं लागतात. कसे जावं लागतात, ऑप्शन मधून. बघा n पद कोणतं, 28 25 24 घेऊन खट यांची बेरीज करायची. इथं 1800 आलंय, म्हणजे बरोबर सुद्धा किती आलं पाहिजे, 1800 आलं पाहिजे. या बरोबरचं चिन्ह म्हणजे काय हो, यांची बेरीज किती आली पाहिजे, 1800 आली पाहिजे. बघा n बरोबर 24 घेतलं भागिले 2. मी डायरेक्ट उत्तर घेऊन तुम्ही ऑप्शन सोडवायचं कसं. n पद किती पदांची बेरीज, 24 पदांची बेरीज किती येते, म्हणजे 1800 येते का बघू. 24 भागिले 2 कंसात 2, ए म्हणजे पहिलं पद 6 अधिक n किती धरला आपण 24 वजा 1 डी साधारण फरक किती हो 6.
24 ला 2 न भागितलं किती 12, साइन दोन्ही 12 अधिक 24 वजा 1 23 गुणिले किती हो 6, हे 12 कंसात 12 अधिक 23 संग साइन 3 18 ला 8 हातचा आला 1 साइन दोन्ही 12 आणि 1 13 138, मग 12 कंसात 12 अधिक 138 किती होते 150 आणि 12 आणि 15 चा गुणाकार करा, 12 पंचे 60 ला 0, 12 1 12 आणि 6 18, आली का बेरीज 1800, म्हणजे तुमचं उत्तर 2400 अगदी बरोबर आहे. दुसरे तिन्ही ऑप्शन घ्या, तुमचं उत्तर 2400 येत नाही. ते तुम्ही परीक्षेमध्ये बघायचे की आधी ऑप्शन कोणतं घ्यायचं. सगळ्यात आधी ऑप्शन क्रमांक 3 घ्यायचं, मग 1 घ्यायचं, मग 2 घ्यायचं, मग 4 घ्यायचं. नशिबात जर पहिल्यांदा 3 असेल तर लागून जाते, नाही तर थोडा वेळ वाया जाते. म्हणून अशी उदाहरणं अवघड दिसणार आहे. काय करतात पेपरमध्ये सगळ्यात शेवटी सोडवितात, कारण सगळ्यात शेवटी आपला वेळ पहिल्यांदा सोपे सोपे सोडून घेऊन पुन्हा अवघडाकडे जायचं असतंय. कारण अशा एका उदाहरणामुळे आपल्या परीक्षेतले दुसरे 2-4 उदाहरणं राहून जाऊ नये. बघा 4,8,16,32, डॉट 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 512 या श्रेणीतील एकूण पदांची संख्या किती. बघा काय आणले 4,8,16,32 डॉट 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 512 या श्रेणीतील एकूण पदांची संख्या किती म्हणलं. इथं बेरीज विचारलंय का नाही, इथं काय विचारलंय संख्या विचारल्या. मग बघा 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32, ही काय हो दुप्पट म्हणजे पट समान होत झाली की भूमितीय श्रेणी. मग भूमितीय श्रेणीचं सूत्र काय हो ए आर कंसाचा n-1 वा घात, बरोबर आहे. हे कशाचं आहे पद काढायचं सूत्र आहे. आपल्याला काय विचारलं इथं पदाची संख्या. मग ए म्हणजे तुमचं काय हो पहिलं पद 4, आर म्हणजे तुमची काय हो पट किती होत गेलंय दुप्पट होत गेलंय, म्हणून 4 गुणिले 2 चा n-1 वा आर n-1 वा घात, म्हणजे तुमची पदांची संख्या काढायची आहे. n म्हणजे किती पद आहे आणि आपल्याला तेच काढायचे. मग पद काढायचे आपल्याला तर काय करावं लागेल 500, बघा हे 512 आहे. 512 या श्रेणीतील एकूण पदांची संख्या किती आहे 512 आहे. म्हणजे तुमचं शेवटचं पद काय आहे इथं बघा 512 आहे. 512 आहे म्हणजे एकूण शेवटचं पद tn nवे पद काढायचं तर tn nवे पद किती आहे तुमचं 512 आहे, बरोबर. मग बघा हे 512 कसे मी इथं लिहिलं 512 4 गुणिले 2 चा n-1 वा घात, इथं ही स्टेप आहे. मग काय करायचं आपण हे 512 हे गुणाकारातले 4 इकडं भागाकारात आणले, इकडं काय उरलं 2 चा n-1 वा घात. मग 4 न भागा 4 1 4 उरला 1, 4 2 8 उरले किती 3, 4 8 32, 2 चा n-1 वा घात. बघा मग हे 128 म्हणजे काय तर 128 ची फोड करा. 128 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, बघा 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64 आणि 64 दोन्ही 128 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 कितवा घात 128 म्हणजे 2 चा कितवा घातवाला आहे 7वा घात मी लिहितो. मग 2 कंसात n-1 वा घात. बघा पाया समान आहे, दोन्हीचाही पाया कसा आहे समान आहे. मी फक्त घाताचा विचार करतो. 7 बरोबर n-1. मग काय केलं 7 वजा n इकडे आणला अधिक n झाला. मग n बरोबर किती आलो 7 आणि 1 8 म्हणजे ती किती पदांची संख्या किती आहे किती पदांची आहे 8 पदांची संख्या आहे 8 पदांची. बघा कसं 8 पदच आहेत का 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 दोन्ही 32 32 दोन्ही 64 64 दोन्ही 128 128 दोन्ही 256 आणि 256 दोन्ही 512. हे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं पद पाचवं पद सहावं पद सातवं पद आठवं पद. पण इथं तुम्हाला वाटलं मास्तरने हे काढले दुप्पट दुप्पट केले म्हणजे सोपं आहे. पण एखादी वेळेस काय करतात त्या 512च्या पुढे बी देतात. मग कसं करतात मग त्याच्यामुळे हे सूत्र पाठवायचं tn = AR कंसाचा n-1 वा घात. tn म्हणजे शेवटचं पद. शेवटचं पद किती आहे 512. ए म्हणजे पहिलं पद 4, आर म्हणजे ही पट
पट किती आहे 2 कंसात n वजा 1 वा घात, इथं कशात चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं, या 512 ला 4 न भागितलं 2 चा n मायनस 1 वा घात, याचं उत्तर किती आलं 128, 2 चा n मायनस 1 वा घात 128 म्हणजे कितवा घात 2 चा 7 वा घात, 2 चा n मायनस 1 वा घात, पाया समान आहे घातांकाचा, विचार करा 7 बरोबर n मायनस 1 याचा घात 7 बरोबर हा मायनस 1 इकडे आणला प्लस 1 झाला, n बरोबर किती येतंय तर 8 येते. समजलं? थोडंसं अवघड उदाहरण व्हायला तर, पण हे अवघड उदाहरण शिकणं आपल्याला काळाची गरज नाही आहे, कारण एकदम सोपं सुद्धा पडत नाही, असं गुगली पडते. आणि हे म्हणजे 80 पर्यंत ठीक आहे, पुढल्या 20 मार्काची ज्यानं तयारी करायला की नाही त्याच्यासाठी हे सर्व येणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय मार्कच वाढणार. 80 प्लस लेखी हलतच नाही, 80 प्लस लेखी हलायचे असेल तर हे सुद्धा माहिती पाहिजे. बघा ₹5 किमतीच्या 5 रुपये किमतीच्या लॉटरीच्या तिकिटाच्या गठ्ठ्यात PB 95219 पासून PB 95274 पर्यंत क्रमांकाची तिकिटे आहेत तर त्याची एकूण किंमत किती? बघा 5 रुपये किमतीच्या लॉटरीच्या तिकिटाच्या गठ्ठ्यात PB 95219 पासून PB 95274 क्रमांकाची तिकीट आहे, तर त्याची एकूण किंमत किती? तर तुम्हाला सांगितलं होतं 95219 PB चा विषय सोडा, 95274 एकूण आपल्याला काय करायचं, एकूण संख्या काढायच्या. एकूण संख्या काढायचं तर शेवटची संख्या 95274 वजा पहिली संख्या 95219 अधिक 1 करायचं, विसरायचं नाही. इथं जर अधिक 1 करायचं तुम्ही विसरला तर तुमचं 100% उत्तर चुकलं. तर बघा मग काय हो, 95274 19 वजा करायचं, तर या 14 मधून 9 गेले, 5 राहिले. मग इथं काय झालं 6 मधून 1 गेला किती हो 5, 2 मधून 2 गेले 0 0 0 म्हणजे 55 आणि अधिक 1 एकूण किती हो 56 आहे. क्रमांक किती तिकीट आहेत? 56 तिकीट आहे. एका तिकिटाची किंमत किती आहे? 5 रुपये आहे. तर या 56 गुणिले 5 करायचं, 6 30 ला 0 हातचे आले 3, 5 25 आणि 3 किती हो 28. तर एकूण किती तिकीट आहेत? तर 200. एकूण किती त्यांची एकूण किंमत किती आहे? तर 280 रुपये. एकूण किंमत किती आहे त्यांची? 280 रुपये किंमत आहे. एकूण तिकीटे 56 निघाली. 5 रुपयाला एक तिकीट, 56 ला 5 ने गुणलं 280 रुपये. एका दोन अंकी संख्येचा एक चतुर्थांश एका 2 अंकी संख्येचा 1/4 हा त्याच संख्येच्या एक पंचमांश पेक्षा 4 ने मोठा आहे. तर त्या संख्येच्या अंकातील
फरक किती, तर त्या संख्येच्या अंकातील फरक किती. PSI 2004 ला पडलेला प्रश्न आहे. एका 2 अंकी संख्येचा 1/4 हा त्याच संख्येच्या 1/5पेक्षा 4 ने मोठा आहे तर त्या संख्येच्या अंकातील फरक किती म्हणाले. बघा, एक 2 अंकी संख्या माहित नाही, ती संख्या आपण x मानली, तर काय म्हणाले, 1/4 या x या संख्येचा 1/4 म्हणजे x भागिले 4 संख्येचा त्याच संख्येच्या 1/5 पेक्षा म्हणजे याच्या 1/5 पेक्षा कितीने मोठा आहे हो, 4 ने मोठा आहे म्हणाले. बघा, एका 2 अंकी संख्येचा 1/4 हा त्याच संख्येच्या 1/5 पेक्षा 4 ने मोठा आहे म्हणजे या दोन्हीतील फरक कितीचा आहे हो, 4चा आहे. दोन्हीतील फरक कितीचा आहे, 4चा आहे. तर आपण काय करू, ती संख्या बघू आधी कोणती येईल, मग त्या संख्येच्या अंकातील फरक बघू. याची काय वजाबाकी करायची आहे, तर तिरकस गुणाकार करा. 5x वजा 4 गुणिले x 4x 4×5 20 बरोबर 4. तर काय हो, 5x वजा 4x उरलं x, काय येईल, भागाकारातले 20 इकडे कुठे गेले, गुणाकारात गेले. x बरोबर 20 चौक 80. मग ती संख्या कोणती आली, 80 आले, 80. मग 80 आल्यावर त्या संख्येच्या अंकातील फरक 8 आणि 0 या दोन्हीतील फरक कितीचा हो, 8चाच येईल. मग त्यांच्यातील फरक कितीचा, 8चा. बघा, 80 या संख्येचा चतुर्थांश म्हणजे 4 2 8 20 येईल. 80 या संख्येचा पंचमांश म्हणजे काय येईल, 5 1 5 5 1 30. या दोन्हीतला फरक बघा 4चा म्हणजे आला 4चा, म्हणजे 80 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे या दोन्हीतला फरक 8 सुद्धा बरोबर आहे. ,366 पानाचे 366 पानाचे पुस्तकावर 366 पानाचे पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे, एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील, एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील. बघा, 366 पानाचं एक पुस्तक आहे, त्याच्यावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील. तर बघा, 1 ते 9 पर्यंत जर हे करायचं असेल तर 9 अंक प्रिंट करावे लागतात. मग 1 ते 9 पर्यंत 9 अंक, तर उरलेले 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंतचे 9 गेले, उरले किती हो, 91 उरले. पण 91 मध्ये 100 3 अंकी आहे, 100 किती अंकी आहे, 3 अंकी आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, 99. तर 99 किती अंकी आहेत, 2 अंकी आहेत. म्हणून 9 दुनी 18ला 8 हाचाला 1 9 सॉरी 99 नाही 90. हे 9 गेले, 91 मधला हा 100 1 गेला, 2 अंकी किती उरलेत, 90. तर 9 दुनी 18 किती अंक, 180 अंक. मग ह्याच्यातले बघा, 366 पानाच्या पुस्तकामधले पहिले किती पेजेस गेले, हे पहिले 9 पेजेस आणि हे 90 पेजेस. म्हणजे 366 मधून 99 तर निघून गेले, हे 90 आणि हे 99 पेजेस निघून गेले. तर उरले किती पेजेस, 6 मधून 9 गेले 7, 16 मधून 9 गेले 7, इथं 15 मधून 9 गेले 6, इथं 2, 267 उरले. 267 पेजेस किती अंक हो, 3 अंकी आहेत. 3 अंकी म्हणून 3 न गुणा एकूण किती अंक भेटतील, 7 त्रिक 21 ला 1, हातचे आले 2, 6 त्रिक 18 2 20 ला 0, हातचे आले 2, 3 दोन्ही 6 2 8, 801 अंक. बघा, 7 त्रिक 21 ला 1, हातचे आले 2, 6 त्रिक 18 18 2 20 ला 0, हातचे आले 2, 3 दोन्ही 6 2 8. मग बघा, एकूण 366 पानाच्या पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील. 1 ते 9 पर्यंतचे 9 अंक, उरलेल्या 90 पेजेसवरचे एका 2 अंकी संख्या आहेत ना, किती, 10 ते 99 पर्यंत 2 अंकी संख्या आहेत, म्हणजे 90 संख्या 2 अंकी आहेत म्हणून 180 अंक. आणि बाकीच्या 366 मधल्या या 99 संख्या गेल्या यावरून 267 संख्या किती अंकी आहेत, 3 अंकी आहेत. तर त्याची किती, 801 अंक आहेत. तर यांची बेरीज करा, 9 1 10 ला 0, हाचाला 1, 8 1 9 आणि 8 1 9. किती अंक हो तुमचे, 990 अंक प्रिंट करावे लागतील, 990 अंक प्रिंट करावे लागतील.
72चा 72 वेळा 72चा 72 वेळा गुणाकार 72चा 72 वेळा गुणाकार केल्यास 72चा 72 वेळा गुणाकार केल्यास उत्तरात एकक स्थानी कोणता अंक येईल बघा 72चा 72 वेळा गुणाकार करायचा आहे 2चा 2 वेळा गुणाकार केला म्हणजे 2चा वर्ग 2चा 3 वेळा गुणाकार करणं म्हणजे 2चा घन तर तसं 72चा 72 वेळा गुणाकार म्हणजे 72चा 72 वा घात मग आपल्याला या घाताचं हे करायचं म्हणजे 72च्या या घाताला कितीनं 4 न भागायचं 4 न भागितलं 4 1 4 उरले किती 3 4 8 32 पूर्ण भाग चालाय बाकी किती उरली 0 बाकी ज्या वेळेस 0 उरते त्यावेळेस त्याचा कितवा घात घेतला जातो चौथा घात घेतला जातो मग 2चा चौथा घात काय येतं बघा 2चा पहिला घात 2 2चा दुसरा घात 4 2चा तिसरा घात 8 आणि 2चा चौथा घात किती हो 16 म्हणजे एकक स्थानी कोणता अंक येईल तर एकक स्थानी 6 अंक येईल 6 1 वजा 1 छेदात 3 कंस दुसऱ्या कंसात 1 वजा 1 छेदात 4 तिसऱ्या कंसात 1 वजा 1 छेदात 5 डॉट 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 1 वजा 1 छेदात n बरोबर किती म्हणले बरोबर किती तर अशा उदाहरणामध्ये काय करायचं बघा हे आधी मी सोडून दाखवतो तुम्हाला 3 1 3 3 वजा 1 म्हणजे 2 छेदात 3 या दोन्ही मध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह 4 1 4 वजा 1 म्हणजे 3 छेदात 4 गुणिले 5 1 5 वजा 1 म्हणजे 4 छेदात 5 डॉट 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 n 1 n वजा 1 बघा n 1 n वजा 1 म्हणजे काय हो 1 n मधून 1 गेलाय तर आपल्याला मी हे असंच लिहितो n छेदात n ठीक आहे 1 वजा 1 छेदात n असंच लिहितो किंवा n वजा 1 छेदात n असं लिहितो कारण n 1 n वजा 1 तर n सोबत वजा बाकी होत नाही म्हणून n वजा 1 छेदात n दिलं इथं बघा काय तुम्हाला दिले काय इथं 3 दिला इथं 3 दिलाय कटलं इथं 4 दिला इथं 4 दिलाय कटलं मग इथं 5 तर पुढे 5 येईल कटलं इथं n - 1 तर इथलं कटतं उरतं काय हे 2 आणि हे छेदातलं n उरतंय मग तुमचं उत्तर काय 2 छेदात n ह्याचा ऑप्शन क्रमांक 1 होतं बघा 1 छेदात 2 n - 1 ऑप्शन क्रमांक 2 होतं 2 कंसात n वजा 1 ऑप्शन क्रमांक 3 होतं 2n ऑप्शन क्रमांक 4 होतं 2 छेदात n तर आपलं उत्तर काय येईल 2 छेदात n येईल आणि काय येतंय मी ह्याचं तुम्हाला स्ट्रिक्ट सांगितलंय काय केलंय त्याचे सगळं असं तिरकस काटत गेलंय गुणाकार असल्यामुळं कटत गेलंय मग सगळं कटत गेल्यावर हे सुद्धा तिरकस इथं n वजा 1 येईल इथं n वजा 1 येईल उरतं काय हे 2 आणि हे 1 n तर अशा उदाहरणामध्ये असं रूपांतर करून घेतल्यावर ह्याचा अंशाचा बघा पहिला जो अंश असतो तो अंश तसाच ठेवायचा आणि शेवटचा जो छेद असतो तो छेद तसाच ठेवायचा आणि हे म्हणजे तुमचं उत्तर असते अशा प्रकारचं कुठलंही उदाहरण घेऊ द्या काहीतरी स्ट्रिक दिलेली असते असं उदाहरण जेव्हा दिलंय तेव्हा त्या एसपी ला वाटतंय की तुमच्याकडून असा वेळ वाया जाऊ नये पटकन उत्तर यावं काहीतरी त्याच्यात क्लू देतो मग तो क्लू आपल्याला शोधायचा असतो आणि ज्याला शोधता आला त्याला तो मार्क भेटला बघा 1 छेदात 5 गुणिले 6 अधिक 1 छेदात 6 गुणिले 7 अधिक 1 छेदात 7 गुणिले 8 अधिक डॉट 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 या मालिकेतील पहिल्या 20 पदांची बेरीज किती बघा पहिल्या 20 पदांची बेरीज किती इथं सुरुवात किती पासून केलंय 5 पासून केलंय जर इथं सुरुवात अशी केली असती 1 छेदात 1 गुणिले 2 अधिक 1 छेदात 2 गुणिले 3 तर तुमचं 20वं पद काय झालं असतं 1 छेदात 20 गुणिले 21 झालं असतं पण इथं सुरुवात कुठून केलंय 5 पासून केलंय मग इथं तुमचं पहिलं पद 1 छेदात 5 गुणिले 6 अधिक दुसरं पद 1 छेदात 6 गुणिले 7 अधिक 1 छेदात 7 गुणिले 8 अधिक डॉट 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 तुमचं 20वं पद काय होईल हे 5 काय होते इथं पहिल्यांदा नसलेले 5
पुढे वाढते म्हणजे 1/, काय होईल 20 गुणिले 21 वाचं 25 गुणिले 26 होईल तुमचं 20व पद. कळालं का? पहिले 5 कटले म्हणजे पुढचे तुमचे 5 वाढणार म्हणजे 20 पर्यंत 20 गुणिले 21 पर्यंत 20 पद होऊ लागले 1 पासून स्टार्ट केल्यावर. तर पुढे 5 वाढणं म्हणजे शेवटचं पद कोणतं होणार 25 गुणिले 26 होणार. तर अशा उदाहरणामध्ये काय करायचं, अशा उदाहरणामध्ये शेवटची संख्या 26 वजा पहिली संख्या 5, शेवटची संख्या 26 गुणिले पहिली संख्या 5 करायचं. 26 मधून 5 गेले किती हो 21 राहणार आणि 26 पाचा किती हो 30चे 5 × 30 ला 0 5 × 10 3 13 21/130 हे तुमचं उत्तर आहे. असं उदाहरण दिसलं तर काय करायचं, शेवटची संख्या जी आहे त्याच्यातून पहिली छेदातली संख्या वजा करायची, शेवटच्या छेदातील संख्या छेदात गुणिले पहिल्या संख्येच्या छेदातील पहिली संख्या करायची. हे तुमचं उत्तर काय येते, हेच काय येते हे सांगतो. ही शॉर्ट ट्रिक कशावर आहे तर ह्याला बघा, ह्याला मी काय करतो 1/5 वजा 1/6 लिहितो. का? कारण ह्याची बघा वजाबाकी करा 6 × 1 = 6 वजा 5 × 1 = 5 आणि 6 × 5 = 30 म्हणजे काय हो 5 गुणिले 6. मग 6 वजा 5 1 हे 5 गुणिले 6 जशास तसं. बरोबर. ह्याचं बघा मग मी 1/, या दुसऱ्या कंसात हे अधिकचं चिन्ह, दुसऱ्या कंसात 1/6 वजा 1/7 लिहिलं. काय होणार हो 7 × 1 = 7 6 × 1 = 6 7 मधून 6 गेले 1 आणि 1/6 गुणिले 7 जशास तसं. हे आलं का? मग हे असंच दिलेलं आहे 1/7 वजा 1/8 डॉट 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 हे 1/25 वजा 1/26 हे असं दिलं. बरोबर. तर बघा तुमचं हे काय होणार आहे, इथं आलं तुमचं किती 1/5 वजा 1/6 म्हणजे 1/, याचं किती काढलं होतं मी 6 × 5 = 30 काढलं होतं, अधिक 1/6 7 42 काढलं होतं. झालं. हे सगळं हेच काहीच गरज नाही. इथं बघा 1/5 वजा 1/6 कोण सोडून घेतला, अधिक 1/6 वजा 1/7 अधिक 1/7 वजा 1/8 असं जर करीत गेलं तर इथं 1/5 उरते बघा. हे -1/6 हे +1/6 कटून गेलं, -1/7 +1/7 कटून गेलं. ह्याच्या पुढे काय येणार, अधिक इथं 1/8 गुणिले 9 येणार म्हणजे 1/8 वजा 1/9 येणार म्हणजे +1/8 -1/8 कटून गेलं. मायनस प्लस असं येणार, कटून जाणार. उरणार काय हे 1/5 अधिक शेवटचं पद कोणतं 1/26 उरणार. सॉरी वजा 1/26 इथं मायनसचं चिन्ह आहे. शेवटचं पद उरणार, एक पहिलं पद उरणार आणि एक शेवटचं पद उरणार. मग काय करायचं, वजा बाकी 26 गुणिले 1 26 1 26 वजा 5 1 5 खाली काय हो 5 गुणिले 26 म्हणजे 26 वजा 5 करायला सांगितलं होतं मी ते 21 आणि 26 5 = 30चे उत्तर तेच. फक्त या एवढ्या आगाव भानगडी करीत बसण्यापेक्षा हे फक्त तुमच्या समजण्यासाठी आहे. एवढ्या सगळ्या भानगडी करण्यापेक्षा अशा उदाहरणामध्ये काय करायचं, शेवटची संख्या त्याच्या छेदातील शेवटची संख्या वजा पहिली संख्येच्या छेदातील पहिली संख्या भागिले शेवटच्या संख्येतील शेवटची संख्या गुणिले पहिल्या संख्येतील पहिली संख्या 26 वजा 5 21 26 5 = 30. संपला विषय संपला. हे बाकी ह्या करायच्या गोष्टी नाही का. आणि परीक्षेमध्ये असं जर सोडीत बसला तर आका निम्मा पेपर इथंच संपून जाते एकाच उदाहरणामध्ये. बघा 4, 10, 16, 22, डॉट 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 या संख्या मालिकेतील 25वे पद कोणते, या संख्या मालिकेतील 25वे पद कोणते बघायचं आधी. संख्या मालिका कशी आहे, 4 × 6 10, 10 × 6 16, 16 × 6 22 म्हणजे समान फरक याला आहे. म्हणजे ही कोणती श्रेणी आहे, अंकगणितीय श्रेणी आहे. कोणती श्रेणी आहे, अंकगणितीय श्रेणी. काय विचारलंय, बेरीज नाही, 25वे पद विचारलंय. 25वे पद म्हणजे tn = a प्लस कंसात n-1 कंसाच्या बाहेर d. तुम्हाला tn म्हणजे दिलंय शेवटचं पद, किती दिलंय 25व, शेवटचं पद 25व. a म्हणजे पहिलं पद तुमचं 4 अधिक 25वे पद कोणतं हे काढायचंय. शेवटचं पद 25वे म्हणलं, a म्हणजे 4 अधिक n म्हणजे काय हो तुमचं 25व पद
टी एन म्हणजे शेवटचं पद, एनवे पद म्हणजे काय हो? शेवटचं पद. 25 वजा डी, डी म्हणजे काय? साधारण फरक. बघा 4 आणि 6 10, 10 आणि 6 16, हे डी 6. तर तुम्हाला टी एन व पद काढायचे म्हणजे टी 25 व पद काढायचे, बरोबर. टी 25 व पद काढायचं. 4 अधिक 25 वजा 1, 25 वजा 1 किती? 24 गुणिले 6, 4 अधिक साइन चौक 24 ला 4, हा 4 ले 2, साइन 2 12 आणि 2 14, 144 आणि हे 4 148. तर या संख्या मालिकेतील तुमचं 25 व पद काय आहे? कुठे गेलं? 148 येईल. 25 व पद तुमचं काय येईल? 148 होईल. 148 होईल. बघा हे म्हणजे काय हो? T1, हे काय? T2, हे काय? T3, तिसरं पद आलं म्हणून T3, हे चौथं पद T4. तसंच हे काय म्हणले? T25 व काढा म्हणले. T25. मग आपण यांची किंमत 25 घेतली तर इथं T25 व पद काढलं. 4 अधिक यांची किंमत 25 वजा 1, डी म्हणजे साधारण फरक 6 घेतला, हे म्हणजे पहिलं पद 4 घेतलं, काहीच नाही कॅल्क्युलेशन केलं. उत्तर काय आलं आपलं? टी एन पद म्हणजे T25 व पद 148 आलं. त्याच्यानंतर बघा वजा चौकटीमध्ये -125 बरोबर किती? बघा तर अशा उदाहरणामध्ये गोंधळून जायचं नाही. अशा उदाहरणामध्ये या चौकटीच्या मध्ये प्लस संख्या असो किंवा मायनस संख्या असो, चौकटीच्या बाहेर हे नेहमी प्लसच संख्या येते, मायनस कधीच येत नाही. चौकटीमध्ये तुमची कशी बी राहो, चौकटीच्या बाहेर ही प्लसच संख्या येते. म्हणजे या मायनसची 25 ची किंमत काय येते? 25. हे मायनसचं चिन्ह जशाच तसं -125 चौकटीच्या बाहेर काढलं 125च होतंय. मग 25 एक 25 आणि 25 5 1600 वजाचं चिन्ह जशाच तसं. पण तुम्हाला मायनसचं चिन्ह छेदाला असो किंवा अंशाला, नेहमी चिन्ह हे अंशालाच असते. म्हणजे याचं उत्तर काय? -1 छेदात 5च असते. छेदाला हे बघा अपूर्णांकामध्ये छेदाला जरी मायनसचं चिन्ह दिलेलं असलं तरी ते अंशाला पकडायचं. डन. आणि चौकटीमध्ये त्या संख्या कशी मायनस असो किंवा प्लस असो, चौकटीच्या बाहेर ही नेहमी संख्या प्लस मध्येच येते. त्याच्यानंतर बघा वर्गमुळात 2, कॉमा वर्गमुळात 8, कॉमा वर्गमुळात 18, कॉमा वर्गमुळात 32 डॉट 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 या अंकगणितीय श्रेणी करता S10 बरोबर किती? S10 बरोबर किती? काय म्हणाले? तुम्हाला अंकगणितीय श्रेणी आहे म्हणाले. त्यांना आधीच सांगितलं ही श्रेणी कोणती आहे ओळखायची गरज नाही. ही श्रेणी कोणती आहे म्हणाले? अंकगणितीय श्रेणी आहे म्हणाले. त्याच्यात S10 पद किती म्हणाले? S10. तर मी काय करतो, आधी तुम्हाला सूत्रानुसार नाही तोंडी काढून दाखवतो. कसं? वर्गमुळात 2 म्हणजे 2 गुणिले 1, कॉमा वर्गमुळात 8 म्हणजे 4 गुणिले 2, वर्गमुळात 18 म्हणजे 9 गुणिले 2, वर्गमुळात 32 म्हणजे 16 गुणिले 2. बरोबर. तर काय करणार बघा, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 1 आहे, मी वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 1 सेपरेट लिहिलं. वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 2 लिहिलं. वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 2 लिहिलं. वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 2 सेपरेट लिहिलं. बघा वर्गमुळात 2चं वर्गमूळ निघत नाही, पण 1चं वर्गमूळ 1 निघतं. म्हणजे इथं काय होतं? 1 वर्गमुळात 2. 4चं वर्गमूळ निघतं 2, वर्गमुळात 2. 9चं वर्गमूळ 3 निघतं, वर्गमुळात 2. 16चं वर्गमूळ निघतं किती हो? 4, वर्गमुळात 2. बरोबर आहे. 4च पद दिले. 10 पद. S10 बरोबर किती म्हणले? S10 ची किंमत म्हणजे याच्या 10व्या पदाची किंमत आपल्याला विचारली आहे. 10 नंबरला काय? तर बघा इथं वर्गमुळात 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. बरोबर. मी काय केलं, हे वर्गमुळात 2 कॉमन केलं तर इकडे काय होतं? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 डॉट 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 असं तुम्हाला 10वं पद काढायचं. किती पद काढायचं? 10वं. तर 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 10वं पद काढायचं. म्हणजे काय हो? वर्गमुळात 2 आणि काय हो? या सर्वांची बेरीज. या सर्वांची बेरीज मग या नैसर्गिक संख्येची बेरीज 10 गुणिले 11 भागिले 2 2 10 11 5
55 म्हणजे तुमचं उत्तर काय येईल 55 वर्गमुळात 2 हे उत्तर येईल. म्हणजे तुमचं S 10वं पद काय येईल 55 वर्गमुळात 2 येईल. हेच सूत्रानुसार सोडून दाखवतो तुम्हाला. हे झालं आपलं सिंपल आपल्या भाषेत काढायचं. बाबा दिले जसं उदाहरण दिले तसं तोंडी भाषेत काढायचं हे. पण सूत्रानुसार अंकगणितीय श्रेणीचं तुम्हाला किती पद काढायचं S 10वं पद काढायचं. बरोबर आहे. TN इज इक्वल टू A प्लस कंसात N मायनस 1 कंसाच्या बाहेर D. तुम्हाला किती पद काढायचं T10 पद काढायचं. इथे S10 दिले. काय देतात S10 दिले काय T10 दिलं काय आपल्याला काय. पहिलं पद काय हो वर्गमुळात 2 N वजा 1 म्हणाले. N म्हणजे किती पद काढायचे 10वं पद इथे लिहिले बघा 10 वजा 1. आता महत्वाचं ह्याच्यातला साधारण फरक काढणं. मग ह्याच्यातला साधारण फरक बघा कसा काढायचा. वर्गमुळात 2 चं वर्गमुळात 8 झाले म्हणजे वर्गमुळात 2 आणि हे वर्गमुळात 4 दोन्ही 8 म्हणजे हे 1 इथं काहीच नाही याच्यासोबत म्हणजे 1 असते. 4 चं वर्गमूळ 2 म्हणजे 2 वर्गमुळात 2. पुन्हा याचं काय हो 9 दुनी 18 म्हणजे 9 चं वर्गमूळ 3 वर्गमुळात 2 पुन्हा 4 वर्गमुळात 2. कसं 1 वर्गमुळात 2 मध्ये 1 वर्गमुळात 2 टाकले की 2 वर्गमुळात 2. ह्याच्यात 1 वर्गमुळात 2 टाकले की 3 वर्गमुळात 2 म्हणजे काय हो वर्गमुळात 2. या सगळ्यामधला फरक काय आहे हो वर्गमुळात 2 चा आहे. म्हणजे फरक म्हणजे काय याच्या प्रत्येक पद वर्गमुळात 2 न वाढत चाले. बघा 2 वर्गमुळात 2 1 वर्गमुळात 2 यांची वजाबाकी करा. 2 मधून 1 गेला 1 वर्गमुळात 2 जशास तसंच 3 वर्गमुळात 2 मधून वजा 2 वर्गमुळात 2 काढा. 3 मधून 2 गेला 1 हे वर्गमूळ 2 कॉन्स्टंट राहते. म्हणजे याचं काय येते 1 वर्गमुळात 2. 1 लिहिला काय न लिहिला काय वर्गमुळात 2 जरी लिहिलं तर काय असतं तेच असतं. 1 हे पकडायचंच कुणासोबत कोण नाही म्हणजे 1 असतो. म्हणजे D साधारण फरक तुमचा किती निघालाय वर्गमुळात 2 निघालाय. मग हे वर्गमुळात 2 अधिक 10 वजा 1 म्हणजे 9 वर्गमुळात 2. हा तर काय 9 वर्गमुळात सॉरी कुठं चुकालंय का आपलं 10 वजा 1 बरोबर वर्गमुळात 2. आपल्याला S10 बरोबर किती काढायचं S10 सॉरी हा S10 बरोबर काढायचं. तर हे पद काढायचं सूत्र आहे. S10 ची आपल्याला किंमत काढायची आहे. S10 बरोबर कोणती किंमत येईल तर आपल्याला काय करावं लागेल Sn चं सूत्र Sn N/2 ब्रॅकेट मध्ये 2a कंसात N-1 कंसाच्या बाहेर D हे बेरजेचं सूत्र वापरावं लागेल. S चं दिलंय माझं थोडंसं चुकलं होतं मी पदाचं सूत्र वापरलं. N म्हणजे काय हो S 10वं पद काढायचं. N ची किंमत 10/2 कंसात 2 A ची किंमत काय हो वर्गमुळात 2 अधिक N वजा 1 म्हणजे N किती दिलाय 10 वजा 1 आणि साधारण फरक D मी तुम्हाला काढून दिलाय काय हो वर्गमुळात 2. त्याच्यानंतर बघा 2×5=10 कंसात 2 वर्गमुळात 2 अधिक 10 वजा 1 किती येणार 9 वर्गमुळात 2. हे 5 हे 2 आणि हे 9 9 2 किती 11 वर्गमुळात 2 कॉन्स्टंट 11 वर्गमुळात 2. या दोन्हीच्या मध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे कंस आणि कंसाच्या जर कुठली संख्या दिली नाही ह्याच्यात जर कोणतं चिन्ह दिलं नाही तर समजायचं गुणाकारात चिन्ह आहे. 11 5 55 हे वर्गमुळात 2 जशास तसं. तुम्ही असं करता बघा ही बेरीज आणि वजाबाकी करताना 9 2 11 वर्गमुळात 2 तुम्ही म्हणताल वर्गमुळात 2 हे बी वर्गमुळात 2 चा वर्ग करा. हे कधी होते गुणाकारात होते. जर बेरजेमध्ये बघा बेरीज आणि वजाबाकी मध्ये कुठला जर सहगुणक दिला असेल बघा हे 2 वर्गमुळात 2 दिले 9 वर्गमुळात 2 दिले यांची बेरीज करायला सांगितली तर या सहगुणकाचीच बेरीज होते. हे फक्त कॉन्स्टंट राहते. 9 2 11 वर्गमुळात 2 हे कॉन्स्टंट राहते. जर असं दिलं तुम्हाला 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2 तर तुम्ही म्हणताल 3 मधून 2 गेले 1 वर्गमूळ 2 कटून गेलं. तसं नाही वर्गमूळ 2 कॉन्स्टंट राहते फक्त वजाबाकी ह्याची राहते 3 मधून 2 गेले 1 वर्गमुळात 2 आणि बेरीज बी सहगुणकाचीच राहते याची नसते. हा तुमचं उत्तर काय आलं 55 वर्गमुळात 2. हे सूत्रानुसार सुद्धा काढून दाखविलं आणि असं सुद्धा तुम्हाला काढून दाखविलं. तर जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपला हा संख्या चॅप्टरवरचा भाग 5 इथंच आपण थांबू. भाग 6 मध्ये अजून काय उदाहरणं बघू. हे बघा संख्या चॅप्टर थोडासा मोठा आहे कारण संख्या चॅप्टर मध्ये सर्व प्रकारचे उदाहरण येतात. नैसर्गिक सम विषम मूळ रोमन अंक
किंवा हे असे श्रेणीमधले उदाहरण किंवा ते 1/5 गुणिले 6 6 गुणिले 7 तशा प्रकारचे म्हणजे असे वेगवेगळे उदाहरणं येतात. त्याच्यामुळे संख्या चॅप्टर हा खूप मोठा चॅप्टर आहे आणि बेसिक आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला अपूर्णांक एक चॅप्टर घेणार आहे मी. अपूर्णांक चॅप्टर म्हणजे पोलीस भरतीचं किंवा सरळ सेवेचं पूर्ण बेसिक आहे. हे 2 चॅप्टर बेसिकचे संपले म्हणजे पुढे तुम्हाला कुठलाही चॅप्टर घेतला तर ते चॅप्टर समजतो. हे 2च चॅप्टर घेतले नाहीत तर पुढचं तुम्हाला काहीही समजत नाही. या 2च चॅप्टरवर महत्त्वाचं बेसिक आहे. आज आपण इथं थांबू. उद्या आपण भाग 6 बघू. जय हिंद मित्रांनो.